आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील लाखो कर्मचारी पुन्हा एकदा आता आंदोलन करणार आहेत आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची नोटीस आता शासनास देण्यात आलेली आहे। कोणते कर्मचारी कशासाठी कधीपासून आंदोलन करणार आहे या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या अनुषंगाने संप करणार होते, परंतु त्यापैकी बहुतांश मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत। त्यामुळे जो 29 ऑगस्ट पासून आणि स्थगित झालेला संप जो 4 सप्टेंबर पासून होणार होता तो अखेर स्थगित करण्यात आला। त्यानंतर जुन्या पेन्शनसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनं महाअधिवेशन सुद्धा घेण्यात आलेलं होतं आणि त्या अधिवेशनादरम्यान वेगवेगळ्या पक्षाचे जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांनी मंचावर उपस्थित होऊन जुनी पेन्शन योजना देण्याचं मान्य सुद्धा केलं आहे। परंतु आता राज्यातील लाखो कर्मचारी 15 मार्च 2024चा संच मान्यतेसंदर्भातला शासन आदेश आणि 5 सप्टेंबर 2024चा कंत्राटीकरणाला प्रोत्साहन देणारा शासन आदेश हा रद्द करण्यात यावा यासाठी राज्यातील लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे 17 सप्टेंबर पासून म्हणजे कालपासून हे आता वेगवेगळे आंदोलनाला त्यांनी आता सुरुवात केली आहे। ते आंदोलन करत आहेत आणि त्याच आंदोलनाचा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा भाग म्हणून जेवढे कोणते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशासनाचे जे ग्रुप आहेत, ज्या ग्रुपमध्ये प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना ह्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राप्त होत असतात किंवा होणार आहेत, त्यामधनं आता हे सर्व शिक्षक आज म्हणजे 18 तारखेला ठीक 11 वाजता ह्या त्या सर्व समूहामधनं ते लेफ्ट होणार आहेत। व्हॉट्सअपचा समूह ते सोडणार आहेत आणि त्यानंतर रोज काळ्या फिती लावून हे शाळा आता केली जाणार आहे। तसंच 25 सप्टेंबर जो आहे हा आंदोलनाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण की 25 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळा ह्या बंद असणार आहे। सर्व शिक्षक हे सामूहिक रजेवर जाणार असल्यानं आता हे असहकार आंदोलन शिक्षकांनी 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासनादेश आणि 5 सप्टेंबर 2024चा हा कंत्राटीकरणाचा शासनादेश हा रद्द करण्यात यावा या दोन प्रमुख मागण्यांसाठीच हे आंदोलन राज्यातील शिक्षकांचं असणार आहे। निश्चितच या संदर्भातली पुढील काय अपडेट आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।